नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवाने सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वट पौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वास्तविक पाहता वट सावित्रीचे व्रत हे 3 दिवसीय व्रत असते. ज्या महिलांना संपूर्ण 3 दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वट पौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. या वट सावित्री व्रताचे साहित्य काय लागते आणि पूजा विधी कशी असते तेच आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. मित्रो, यंदा 21 जून 2024 रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाईल. वट सावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्यालंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते. आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजेच वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे हा या मागचा हेतू असावा. मित्रो, या व्रतासाठी चौरंग, पाट, लाल कापड, सूतगंडी, वडाच्या झाडाची कुंडी, खारीक 2, बदाम 2, सुपारी 10, खोबरे वाटी 2, खडीसाखर, गुळाचा खडा, अष्टगंध, अक्षता, हळदी कुंकू, धूप तुपाचे निरंजन, माचीस पेटी, विड्याचे पाने 25, आंबे, आसन, नित्य सेवा ग्रंथ, पानवड्यांचा नैवेद्य, यथाशक्ती दक्षिणा, पंचामृत, तामन, पळीपेला म्हणजे तांब्याचे फुलपात्र, कलश, कापूर, फुले, दुर्वा, तुळशीपत्र, देवघरातील गणपती, शंख, घंटी, जानवे, जोडचार, सुटी, नाणी इत्यादी आवश्यक साहित्य असते. मित्रो, प्रथम सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करावा. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. गणपतीची हळद कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करावी. नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे. हळद कुंकू, काळीपोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे. वडाच्या मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडोपचार किंवा पंचोपचार पूजन आणि आरती करावी. मित्र, वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालाव्यात. 5 सुवासिनीची आंबे आणि गव्हाने ओटी भरावी आणि सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे. तर मित्र, ही होती वटपौर्णिमा सावित्री व्रताची तयारी कशी करावी, या व्रतासाठी कोणते साहित्य लागते आणि पूजाविधी कशी असते याविषयी विस्तृत माहिती. अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्रीराम.